नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. 8 मे 2025 वार गुरुवार या दिवशी आलेली मोहिनी एकादशी आणि या मोहिनी एकादशीबद्दलच आज आपण माहिती बघणार आहोत. वैशाख महिन्यामध्ये शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला मोहिनी एकादशी असं म्हणतात. मोहिनी एकादशीचं व्रत केल्यामुळे मोक्ष प्राप्त होतो आणि जन्मजन्मीचं पाप नष्ट होतं असं म्हणतात. एकादशीचं व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 8 मे रोजी वार गुरुवार या दिवशी आहे. एकादशी तिथीची सुरुवात 7 मे रोजी वार बुधवार सकाळी 10:19 सुरू होणार आहे आणि 8 मे रोजी वार गुरुवार दुपारी 12:29 संपणार आहे. एकादशीचा कालावधी हा 7 तारखेला प्रारंभ होत आहे, परंतु 10:19 ही वेळ उदयतिथीची वेळ नाही. त्यामुळे उदयतिथीनुसार मोहिनी एकादशी प्रारंभ 8 मे 2025 रोजी वार गुरुवार याच दिवशी साजरी केली जाणार आहे. एकादशीचा उपवास भगवान विष्णूंना समर्पित आहे. एकादशीच्या उपवासाने शुभ परिणाम प्राप्त होतात आणि सर्व दुःखापासून मुक्ती मिळते असं म्हणतात. पौराणिकदृष्ट्या असे मानले जाते की ज्यावेळेस समुद्रमंथन झाले होते त्यावेळी म्हणजे समुद्रमंथनाच्या वेळी देवाने असुरांना अमृताचे भांडे म्हणजे अमृत कलश वरती आला आणि हा अमृताचा कलश कोणाला मिळेल यावरून देव आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झाले आणि या युद्धामध्ये राक्षसांचा विजय झाला होता. त्यानंतर भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून राक्षसांना आपल्या मोहिनी रूपाच्या जाळ्यात अडकवले आणि देवांना अमृताचा कलश प्यायला दिला. त्यामुळे देवांना अमरतत्व प्राप्त झाले. म्हणूनच मोहिनी एकादशी साजरी केली जाते. मोहिनी एकादशीच्या दिवशी व्रत करा, उपवास करा, पण व्रत आणि उपवास प्रत्येकाला करणं शक्य होत नाही. त्यामुळे शास्त्रामध्ये असे काही उपाय सांगितले आहे की हे उपाय केल्यामुळे तुम्हाला एकादशी व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं, संपूर्ण पुण्य मिळू शकतं. तर असाच एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेललासुद्धा प्रेस करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. 8 मे वार गुरुवार रोजी आलेल्या एकादशीच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेले दुःख, तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दारिद्र्य, तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या अडचणी नाहीशा होतील आणि तुमची प्रगती होईल. हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुम्हाला अतिशय प्रभावी मंत्राचं वाचन करायचं आहे. हे वाचन केल्यामुळे संपूर्ण एकादशी व्रताचं पुण्यफल तुम्हाला मिळणार आहे. एकादशी व्रत श्री विष्णूंना समर्पित आहे. दर महिन्यात तशा 2 एकादशी येतात. एक एकादशी शुक्ल पक्षात येते तर दुसरी एकादशी ही कृष्ण पक्षात येते. दोन्ही पक्षात येणाऱ्या एकादशी ह्या वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात आणि प्रत्येक एकादशीला केले जाणारे उपायसुद्धा वेगवेगळे असतात. 8 मे वार गुरुवार रोजी आलेली एकादशी ही मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा अर्चा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर आपल्याला जो उपाय करायचा आहे तो उपाय आपल्याला नेमका कशासाठी करायचा आहे ते आता आपण बघू. आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणींचा, अनेक प्रकारच्या समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो. यामध्ये आर्थिक अडचणी असतात, शारीरिक आणि मानसिक अडचणी असतात. अशा एक ना अनेक समस्या असतात. ह्या समस्यांचा जर आपल्याला सामना करावा लागत असेल तर आपल्यामागे काहीतरी नकारात्मकता आहे. आपल्याला असलेले दोष जे आपल्या या गोष्टीमध्ये सतत अडथळा आणतात. बऱ्याच वेळेला आपण असं बघतो, खूप प्रयत्न करूनसुद्धा आपल्याला कामामध्ये यश मिळत नाही. खूप कष्ट करूनसुद्धा, मेहनत करूनही म्हणावा तसा पैसा घरामध्ये येत नाही. आलेला पैसा फार काळ टिकत नाही. या न त्या कारणामुळे तो पैसा खर्च होतो. कधी कधी तर कर्जबाजारीपणासुद्धा येतो. हळूहळू हे कर्ज वाढत जाते. याबरोबर घरामध्ये सततच आजारपण, घरामध्ये एक व्यक्ती आजारी पडते, ती व्यक्ती बरी होती की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि घरामध्ये जो काही पैसा येतो तो त्यांच्या आजारपणामध्येच निघून जातो.
घरामध्ये जी छोटी छोटी मुलं आहेत ती किरकिर करतात, हट्टीपणा करतात, घरातल्यांचं ऐकत नाही. घरामध्ये जर विवाह योग्य मुलं असतील तर त्यांचा विवाह जुळत नाही. बऱ्याचशा जोडप्यांना खूप वर्ष लग्नाला झाली तरी देखील त्यांना संतान प्राप्ती होत नाही. यासारख्या अनेक समस्यांचा सामना तुम्हाला जर करावा लागत असेल तर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे, वास्तुदोषसुद्धा आहे. तुम्हाला काही ना काही दोष नक्कीच आहेत किंवा तुम्हाला असलेला पितृदोष देखील या सर्व गोष्टींसाठी कारणीभूत ठरू शकतो. आपल्या हातून आपल्या पितरांची सेवा केली गेली नाही तरी देखील आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी एकादशीच्या दिवशी काही सेवा सांगितल्या आहेत. या सेवा करून देखील तुम्ही पितृदोषापासून मुक्ती मिळवू शकता. बघा, आपल्या हातून कळत नकळत पण अनेक चुका घडत असतात. काही चुका तर अक्षम्य असतात आणि याचे परिणाम आपल्याला आयुष्यामध्ये भोगावेच लागतात. एकादशीच्या दिवशी पवित्र नदीवर जाऊन स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. कारण तसं केल्याने तुमच्या जन्मोजन्मीच्या पापापासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. तुमचे जे काही दोष आहे ते संपूर्ण नाहीसे होणार आहेत. पण आजच्या या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच पवित्र नदीवर, गंगेवर जाऊन स्नान करणं शक्य नाही. त्यामुळे घरच्या घरी हे साधे आणि सोपे उपाय करून देखील तुम्ही तुमच्या मागे असलेल्या अडचणी, दुःख, दारिद्र्य तुम्ही संपूर्णपणे नष्ट करू शकता. आता या उपायांबरोबरच आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवून आणणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आपण ज्या चुका करत राहणार आणि त्यातून मुक्ती मिळण्यासाठी हे असे काही उपाय आपण करत राहणार, याला काहीही अर्थ नाही. आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत किंवा उपवास काही नाही केलं तरी चालेल, परंतु तुमचं जे कर्म आहे ते चांगलं कर्म करत जा. म्हणजे कर्म चांगली करा. म्हणतात ना की आपल्याला जर कुणाचे चांगले नाही करता आले तरी पण चालेल, पण कुणाचेही वाईट करू नका. जाणून बुजून कोणाला त्रास होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. तर असो, 8 मे रोजी वार गुरुवार या दिवशी आलेल्या एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्या घरासमोरील अंगण झाडून स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर हळदीच्या पाण्याने अंगणामध्ये सडा टाकायचा आहे. जर तुम्ही पाण्याचा सडा टाकत असाल किंवा शेणाच्या सडा टाकत असाल तर त्यामध्ये सुद्धा थोडी हळद घ्या. म्हणजे एकादशीच्या दिवशी हळदीचा पाण्याचा सडा आपल्या अंगणामध्ये होईल. त्यानंतर घराची झाडून पुसून स्वच्छता करा आणि त्यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे. आता ही अंघोळ करत असताना एकादशी असल्याने काही वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. अंघोळीचं पाणी थंड वापरलं तरी चालेल, तसाही उन्हाळा आहे. आणि जर तुम्हाला गरम पाणी तुम्ही वापरत असाल तर गरम पाण्याने अंघोळ केली तरी चालेल. आता अंघोळीचं पाणी काढल्यानंतर त्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल. तसं तर एकादशीच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व आहे, पण हे प्रत्येकाला शक्य नाही. त्यामुळे तुमच्याकडे असलेले गंगाजल अगदी 2 ते 3 थेंब जे आहे ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. असं केल्यामुळे पवित्र गंगेच्या पाण्यामध्ये स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर दुसरी जी वस्तू आहे ती तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि ती म्हणजे तुळशीचं पान. तुळशीचं पान अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तुळशीपत्र एकादशीच्या दिवशी तोडू नये, तुळशीला स्पर्श करू नये असं म्हणतात. त्यामुळे ही तुळशीची पानं जी आहेत ती आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत. बघा, तुळशीचं पान भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे हे एक तुळशीचं पान तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे भगवान विष्णूंची तुमच्यावर कृपा राहते. तुमच्या मागे असलेले दोष अडचणी दूर होतात. त्यानंतर तिसरी जी वस्तू आहे ती तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि ती म्हणजे चिमूटभर हळद. तर चिमूटभर हळद टाकायची आहे. हळदसुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे चिमूटभर का होईना हळद आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर चौथी आणि शेवटची वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे खडेमीठ. खडेमिठाची उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झालेली आहे आणि मोहिनी एकादशी ही देखील समुद्रमंथनाशी निगडीत आहे. त्यामुळे तुम्हाला चिमूटभर का होईना हे खडेमीठ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. या सर्व वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकल्यानंतर
अंघोळ करताना आपल्याला सर्वात आधी उजव्या खांद्यावर पाणी घ्यायचं, त्यानंतर डाव्या खांद्यावर पाणी घ्यायचं आणि त्यानंतर डोक्यावरून अशा प्रकारे अंघोळ करायची आहे. अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं मंत्र म्हणा. अंघोळ झाल्यानंतर सर्वात आधी देवपूजा करा. आपल्या देवघरामध्ये असलेली बाळकृष्णांची मूर्ती, जी की भगवान विष्णूंच्या स्वरूपामध्ये आपल्या देवघरामध्ये आहे, त्याच मूर्तीचं आपल्याला पंचोपचार पूजन करायचं आहे. पूजन झाल्यानंतर पिवळ्या रंगाची फुलं व्हायची आहेत. पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर भगवान विष्णूंना समर्पित विष्णू गायत्री या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे. अशा प्रकारे मोहिनी एकादशीचं व्रत आपल्याला करायचं आहे. हे व्रत आणि उपाय केल्यामुळे आपल्या सर्व समस्या दूर होतील. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.